गरीब मुलगी आणि श्रीमंत वकील भाग 13. अथर्वने फोटोच्या मागे लिहिलेलं नाव पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हे नाव इथे कसं? सईने विचारलं. कोणाचं नाव आहे? अथर्वने फोटो तिच्यासमोर केला. त्या फोटोच्या मागे लिहिलं होतं मालती. सई काही क्षण स्तब्ध झाली. माझ्या आईचं नाव? विराजने शांतपणे सांगितलं. हो, पण हे फक्त तुझ्या आईचं नाव नाही. या फोटोमागे तुमच्या दोन्ही कुटुंबाचं एक जुनं रहस्य दडलेलं आहे. अथर्वने विचारलं. मग माझ्या वडिलांनी हे सगळं माझ्यापासून का लपवलं? विराज म्हणाला. कारण त्यांना माहिती होतं की सत्य बाहेर आलं तर सईचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. सईच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यासाठी इतकं सगळं लपवलं गेलं? अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाला. तुझं आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी असेल, पण आता आपण हे सत्य मिळून शोधू. सईने हलकसं हसत मान हलवली. तेवढ्यात अथर्वच्या फोनवर एक मेसेज आला. जुन्या हवेलीमध्ये जा. तिथे तुमच्या आईचा शेवटचा पुरावा आहे. खाली फक्त एक नाव होतं, मालती. अथर्वने फोन सईला दाखवला. दोघांनाही एकच प्रश्न पडला. हा मेसेज सईच्या आईने केला होता की तिच्या नावाचा वापर कुणीतरी दुसरंच करत होतं? अथर्व म्हणाला. उद्या आपण त्या हवेलीत जाणार. सईने त्याच्याकडे पाहिलं. आता त्यांच्या प्रेमापेक्षा मोठं एक रहस्य त्यांच्यासमोर उभं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अथर्व आणि सई जुन्या हवेलीत पोहोचले. हवेली अनेक वर्षापासून बंद होती. अथर्वने दरवाजा उघडला आणि दोघे आत गेले. सईला एका भिंतीवर तिच्या आईचा जुना फोटो दिसला. फोटोखाली एक वाक्य लिहिलं होतं. सत्य शोधायचं असेल तर घराच्या तळघरात जा. अथर्व आणि सई तळघरात गेले. तेथे एक जुनी पेटी होती. पेटी उघडल्यावर आत काही कागदपत्र आणि एक पत्र मिळालं. सईने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं. सई, तुझ्या वडिलांनी तुला कधीच सोडलं नव्हतं. त्यांनी तुझ्यासाठी एक गुप्त वारसा जपून ठेवला आहे. सईच्या डोळ्यात अश्रू आले. माझे बाबा जिवंत असताना माझ्यासाठी हे सगळं करून गेले होते. अथर्वने पुढचं कागदपत्र उघडलं. त्यावर एका जुन्या बँकेचा उल्लेख होता. या खात्यातील संपत्तीचा वारस सई आहे. अथर्व म्हणाला. म्हणजे तुझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जशी आपल्याला वाटत होती तशी नव्हती. सई शांत झाली. मग मला गरीब ठेवून हे सगळं का लपवलं? तेवढ्या तळघराच्या दाराजवळ आवाज आला. दोघांनी मागे वळून पाहिलं. दारात विराज उभा होता. तो म्हणाला. कारण तुझ्या वडिलांना माहिती होतं की तुझ्या नावावर असलेली संपत्ती मिळवण्यासाठी काही लोक काहीही करू शकतात. अथर्वने विचारलं. मग आता काय? विराजने एक जुनी फाईल पुढे केली. आता या फाईलमधून तुम्हाला कळेल की सईच्या वडिलांनी खरं तर ही संपत्ती कोणासाठी जपून ठेवली होती. सईने फाईल उघडली आणि पहिल्याच पानावर अथर्वचं नाव पाहून ती स्तब्ध झाली. सईने फाईलमधील पहिल्या पानावर अथर्वचं नाव पाहिलं आणि ती पूर्णपणे गोंधळून गेली. माझ्या वडिलांच्या कागदपत्रामध्ये तुमचं नाव का आहे? अथर्वने फाईल तिच्या हातातून घेतली. त्यात लिहिलं होतं. अथर्व हा या संपत्तीचा मालक नाही. तो सईच्या वडिलांनी निवडलेला विश्वासू संरक्षण आहे. अथर्वला धक्का बसला. म्हणजे माझ्या वडिलांना यांची माहिती होती? विराजने शांतपणे उत्तर दिलं. हो, तुझ्या वडिलांनी सईच्या वडिलांना एक वचन दिलं होतं. सई मोठी होईपर्यंत तिच्या संपत्तीचं रक्षण करण्याचं. सईच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे तुम्ही माझ्या आयुष्यात योगायोगाने आला नव्हता? अथर्व काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला. सुरुवातीला कदाचित नाही, पण तुझ्यावर प्रेम करणं हा माझ्या वडिलांचा निर्णय नव्हता. तो माझ्या मनाचा निर्णय आहे. सईच्या डोळ्यातून अश्रू आले. तेवढ्यात विराजने आणखी एक कागद पुढे केला. पण या सगळ्यात अजून एक व्यक्ती आहे जिच्यामुळे तुमच्या दोन्ही कुटुंबाचं आयुष्य बदललं. अथर्वनं विचारलं. कोण? विराजने कागदावर बोट ठेवलं. तिथे एक नाव होतं. सईची मावशी. सईला मोठा धक्का बसला. मावशी? त्या तर माझ्यासाठी आईसारख्या होत्या. विराज म्हणाला. म्हणूनच हे सत्य इतकी वर्षे लपून राहिलं. तेवढ्या सईच्या फोनवर तिच्या मावशीचा कॉल आला. सईने फोन उचलला. समोरून फक्त एवढंच ऐकू आलं. सई, अथर्ववर विश्वास ठेवू नकोस. आणि फोन कट झाला. सईच्या हातातला फोन थरथरत होता. मावशीच्या शेवटच्या शब्दांनी तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. अथर्वने शांतपणे विचारलं. सई, तुला माझ्यावर विश्वास नाही का? सई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली. मला तुझ्यावर विश्वास आहे, पण मला माझ्या मावशीचं सत्य जाणून घ्यायचं आहे. विराजने एक जुनी डायरी सईसमोर ठेवली. ही डायरी तुझ्या मावशीची आहे. यात तुझ्या वडिलांच्या संपत्तीचं खरं रहस्य आहे. सईने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं. सईला सत्य कधीच सांगू नका, कारण तिच्या जीवापेक्षा तिची संपत्ती लोकांना महत्त्वाची वाटेल. सईच्या डोळ्यात अश्रू आले. अथर्वने पुढचं पान उघडलं. त्यात एका जुन्या बँक खात्याचा उल्लेख होता. खाली लिहिलं होतं. या खात्यातील पैसा सईचा नाही, तो तिच्या वडिलांनी एका अनाथ मुलांच्या संस्थेसाठी ठेवला आहे. सईला आश्चर्य वाटलं. मग माझ्या नावावर इतकी वर्षे संपत्ती का ठेवली? विराज म्हणाला. कारण खरी मालमत्ता अजूनही कोणाच्या तरी ताब्यात आहे. तेवढ्यात बाहेर गाडी थांबली. सगळे खिडकीजवळ गेले. गाडीतून सईची मावशी उतरली. ती थेट घरात आली आणि म्हणाली. सई, मला तुझ्याशी एकट्याने बोलायचं आहे. अथर्वने मागे हटत तिला संधी दिली. मावशीने सईचा हात धरला.
बाळा, मी तुझ्याशी अनेक वर्ष एक खोटं बोलत आहे. सईच्या डोळ्यात प्रश्न होते. मावशी म्हणाली, तुझे वडील गरीब नव्हते. मावशी म्हणाली, तुझे वडील गरीब नव्हते, पण त्यांनी स्वतःची सगळी संपत्ती तुझ्यासाठी नाही तर एका मोठ्या कारणासाठी लपवली होती. सई स्तब्ध झाली. मावशीच्या शब्दांनी सई पूर्णपणे गोंधळून गेली. मग बाबांनी नेमकं काय लपवलं होतं? मावशीने एक जुनी चावी तिच्या हातात ठेवली. ही चावी तुझ्या बाबांनी मला दिली होती. योग्य वेळ आली की तुला द्यायची होती. अथर्वने चावी पाहिली. त्यावर एका जुन्या बँकेचा लोगो होता. सगळे त्या बँकेत पोहोचले. मावशीने बँकेच्या अधिकाऱ्याला जुनी कागदपत्र दाखवली. काही तपासणीनंतर अधिकाऱ्याने एक लॉकरची चावी पुढे केली. हा लॉकर सईच्या वडिलांच्या नावावर आहे. सईने लॉकर उघडला. आत एक लिफाफा, एक डायरी आणि काही जुने फोटो होते. सईने लिफाफा उघडला. तिच्या बाबांचं पत्र होतं. सई, जर तू हे पत्र वाचत असशील तर समज की तुला तुझ्या आयुष्याचं खरं सत्य कळण्याची वेळ आली आहे. पुढे लिहिलं होतं, अथर्वच्या वडिलांवर मी पूर्ण विश्वास ठेवला होता. त्यांनी तुझ्या सुरक्षिततेसाठी माझी मदत केली, पण आमच्या दोघांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे आम्ही एका व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवला. अथर्वने विचारलं, कोणावर? सईने डायरीचं पुढचं पान उघडलं. तिथे एका नावाभोवती लाल वर्तुळ होतं, विराज. अथर्वने विराजकडे पाहिलं. विराज शांत उभा होता. सईने विचारलं, तुम्ही माझ्या बाबांचा विश्वासघात केला होतास का? विराजने काही क्षण डोळे मिटले. मग तो म्हणाला, हो, पण कारण तुम्हाला वाटते तसं नाही. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. विराजने पुढे सांगितले, तुमच्या बाबांचा जीव वाचवण्यासाठी मला तो विश्वासघात करावा लागला होता. विराजच्या उत्तराने सई आणि अथर्व दोघेही शांत झाले. सईने विचारलं, माझ्या बाबांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही त्यांचा विश्वासघात केला, हे कसं शक्य आहे? विराजने डायरी हातात घेतली. तुझ्या बाबांना एका मोठ्या फसवणुकीचा पुरावा मिळाला होता. तो पुरावा बाहेर आला असता तर काही शक्तिशाली लोक अडचणीत आले असते. अथर्वने विचारले, मग तुम्ही काय केलं? विराज म्हणाला, मी मुद्दाम सगळ्यासमोर तुमच्या बाबाविरुद्ध गेलो. त्यामुळे त्या लोकांना वाटलं की मी त्यांचा शत्रू आहे, पण खरं तर मी पुरावे सुरक्षित ठेवत होतो. सईने विचारलं, मग बाबांचं काय झालं? विराजच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं. त्यांना वाचवण्याआधीच परिस्थिती हाताबाहेर गेली. सईच्या डोळ्यात अश्रू आले. अथर्वने तिच्याकडे पाहून शांतपणे म्हटलं, सई, आता आपण तुझ्या बाबांचं पूर्ण सत्य शोधू. तेवढ्यात मावशीने डायरीच्या शेवटच्या पानाकडे बोट दाखवलं. हे पान अजून वाचलेलं नाही. सईने ते पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलीची काळजी घेणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेव. त्याचं नाव आहे. खाली नाव अर्धवट पुसलेलं होतं. फक्त पहिले 2 अक्षर स्पष्ट होती, अथ. सईने अथर्वकडे पाहिलं. हे तुझंच नाव आहे का? अथर्वही स्तब्ध झाला. सईने डायरीतील अथ ही अक्षर पुन्हा पुन्हा पाहिली. अथर्व म्हणाला, सई, मला स्वतःलाही याबद्दल काहीच माहिती नाही. मावशीने शांतपणे सांगितले, तुझ्या बाबांनी अथर्वच्या वडिलावर पूर्ण विश्वास ठेवला होता. कदाचित हे नाव त्यांच्याशी संबंधित असेल. अथर्वने लगेच आपल्या वडिलांच्या जुन्या कागदपत्राची फाईल काढली. फाईलमध्ये एक जुना करार सापडला. त्यावर लिहिलं होतं, सईच्या सुरक्षितेची जबाबदारी अथर्वच्या वडिलांकडे. अथर्वला धक्का बसला. म्हणजे माझ्या वडिलांनी सईच्या बाबांनी सगळं सांगितलं होतं. सईच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात विराज म्हणाला, पण हा करार फक्त सुरुवात आहे. खरी गोष्ट अजून बाकी आहे. त्याने आणखी एक कागद पुढे केला. त्यावर सईच्या वडिलांची सही होती. खाली लिहिलं होतं, माझ्या मुलीच्या आयुष्यात अथर्व आला तरच तिचं आयुष्य पूर्णपणे बदलेल. सईने अथर्वकडे पाहिलं. दोघेही काही क्षण शांत राहिले. अचानक मावशीचा फोन वाजला. समोरून एका अनोळखी व्यक्तीचा आवाज आला, तुम्ही जुना लॉकर उघडला आहे. आता पुढचं सत्य लपवणं शक्य नाही. पुढचं सत्य लपवणं शक्य नाही. मावशीने घाबरून फोन ठेवला. अथर्वनं विचारलं, कोण होता? मावशी म्हणाली, ज्याच्यापासून तुझे बाबा सईला दूर ठेवत होते तो माणूस परत आला आहे. तेवढ्या सईच्या हातातील डायरी खाली पडली. तिच्यातून एक छोटा फोटो बाहेर आला. फोटोमध्ये सईचे बाबा आणि एक अनोळखी तरुण दिसत होता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, हा माणूस सगळ्या रहस्याची शेवटची किल्ली आहे. अथर्वने फोटो पाहिला आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा तर माझ्या वडिलांचा जुना मित्र आहे. अथर्वने फोटो हातात घट्ट पकडला. हा माणूस माझ्या वडिलांचा जुना मित्र होता, पण तो इतकी वर्ष कुठे होता मला माहिती नाही. सईने विचारलं, आपण त्याला शोधू शकतो का? विराज म्हणाला, हो, पण त्याला शोधण्याआधी एक गोष्ट समजून घ्या, तो या रहस्याचा साक्षीदार आहे. अथर्वने आपल्या वडिलांची जुनी डायरी तपासायला सुरुवात केली. एका पानावर त्याला एक पत्ता मिळाला, नाशिकजवळील जुना फार्म हाऊस. अथर्व म्हणाला, आपल्याला तिथे जावं लागेल. सईने मान हलवली. फार्म हाऊसवर पोहोचल्यावर त्यांना घर बंद दिसलं. अथर्वने दार ठोठावलं. काही वेळाने एक वृद्ध व्यक्ती दार उघडून बाहेर आली. अथर्वने फोटो दाखवला. वृद्ध व्यक्तीने फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव आले.
तुम्ही इतक्या वर्षांनी हा फोटो घेऊन माझ्याकडे का आलात? अथर्व म्हणाला. माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या आणि सईच्या बाबांच्या रहस्याचं सत्य शोधण्यासाठी. वृद्ध व्यक्ती काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, मग आत या, आता मला सगळं सांगावंच लागेल. त्यांनी एक जुना बॉक्स बाहेर काढला. त्यात अनेक कागदपत्र होती. सईने एक पत्र उघडलं. ते तिच्या बाबांनी लिहिलं होतं. जर माझ्या मुलीला हे पत्र मिळालं तर तिला सांगा, तिचं खरं आयुष्य तिच्या जन्माच्या रहस्याशी जुळलेलं आहे. सई थक्क झाली. माझ्या जन्माचं रहस्य? वृद्ध व्यक्तीनं गंभीरपणे सांगितलं. सई, तुला जे सांगितलं गेलं ते पूर्ण सत्य नाही. तुझ्या जन्माच्या वेळी एक अशी घटना घडली होती ज्यामुळे तुझ्या बाबांनी तुला जगापासून दूर ठेवलं. अथर्वने विचारलं. नेमकं काय घडलं होतं? वृद्ध व्यक्तीने उत्तर देण्याआधीच बाहेर गाडीचा आवाज आला. खिडकीतून पाहिलं तर एक अनोळखी व्यक्ती फार्म हाऊसकडे येत होती. वृद्ध व्यक्तीने घाबरून म्हटलं, तो इथे कसा आला? तर मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला? भाग आवडल्यास कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी येणारी प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.